मला माझ्या आयुष्यात तुम्ही बिलीव्ह करणार नाही, पण माझ्या आयुष्यात काडीचाही फरक नाही पडला ते पुस्तक आल्यानंतरही. मी जे आयुष्य तेव्हा जगत होतो मी तेच आयुष्य आजही जगतोय. आजही मला सकाळी 9ला काम करायला सुरुवात करायला लागते किंवा कमवणं त्याच्या आधीच, आणि माझा शेवटही तसाच होतो दिवसाचा जो तेव्हा होत होता. जो वाचक माझं पुस्तक वाचतोय त्याला हे पुस्तक म्हणजे काय सगळं ज्ञान नाही आहे किंवा ते काय सर्व नाही आहे. मग ते वाचक जर माझ्याबरोबर जोडला आहे तर मला त्याला फायनान्शियल लिटरसीच्या संदर्भात तर काहीतरी अजून इनपुट द्यायला पाहिजेत. ह्या जगात नक्की विज्ञानामध्ये काय चाललंय ते सांगितलं पाहिजे. आपल्याकडे कसं लग्न ठरत नसलं तर त्याला विचारतात की आता लग्न कधी, मग लग्न झालं की मग त्याला विचारतात आता मूल कधी, एक मूल झालं की म्हणतात पुढचं कधी. तर लोकांना या चौकशा आपल्याकडे लय असतात, आता पुढचं काय. मला असं वाटतं की पुढचं काय हे कंटेंट आपल्याकडे आहे, पण माझं स्वतःचं काही पर्सनल कमिटमेंट आहेत आता सध्या पुढच्या वर्षभरात. यशाची गुरुकिल्ली, सक्सेस पासवर्ड अशा स्वरूपाचे वेगवेगळे शब्द तुम्ही ऐकले असतील. अनेक लोक आहेत जे हल्ली सक्सेसचे वेगवेगळे मंत्रात सांगतात. आपल्याकडे आज एक असा माणूस आहे की ज्याने यशाचा मंत्र आणि हे जे सक्सेस पासवर्ड आहेत या सगळ्या ज्या फिलॉसॉफीज आहेत इकॉनॉमीमधल्या त्या बदलल्या आणि यशाचा फॉर्म्युला एक नवीन शोधून काढला. आणि तो यशाचा फॉर्म्युला गेल्या काही दिवसांपासून गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाच्या माध्यमातून सगळीकडे प्रचलित होतोय, जोरदार प्रतिसाद मिळतोय. या गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. प्रफुल्ल, सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न, हा फॉर्म्युला नेमका कुठून आला? नमस्कार. खरं तर हा फॉर्म्युला आपल्या जगण्याशी संदर्भात आहे आणि मला असं वाटतं तो फॉर्म्युला नसून ती जगण्याची पद्धत आहे आपल्या सर्वांची. तुम्ही अगदी सॅपियन्सच्या काळापासून बघितलं तर आपण इव्हॉल्व्ह होत गेलो, आपण बदल होत गेलो. तसं समजा मी जेव्हा ग्रामीण भागातून शहरामध्ये, शहरामधून अजून मोठ्या शहरामध्ये अशा बदलत गेलो त्यावेळेला जी स्थित्यंतरं झाली खरं ती मी स्थित्यंतर तशी मांडली आणि लोकांना ती त्यांची गोष्ट वाटतीये. मला असं वाटतं हा फॉर्म्युला नसून तुमची आमची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ते जास्त भावतंय लोकांना. यात जेव्हा आपण एखादी फिलॉसॉफी मांडतो, म्हणजे जनरली इकॉनॉमी हा विषय जेव्हा मांडायला लागतात लोक तेव्हा खूप टेक्निकल बोलतात, असे टर्म्स सांगितले जातात. त्यात ते शेअर मार्केट वगैरे असं म्हणजे असं अंगावर येतं एकदम की ते काहीतरी वर जातंय, काहीतरी खाली येतंय आणि वर आणि खाली काहीतरी व्हायला लागलं म्हणजे निश्चितपणे पडण्याची भीती असते. तर त्या पडण्याच्या भीतीतून बाहेर निघण्यासाठी जेव्हा लोक धडपडत असतात तेव्हा त्यांना काहीतरी अशा गोष्टीतून सांगायचं की नाही नाही हे म्हणजे इकॉनॉमिक्स. सो हे कुठून आलं नेमकं की हा विचार की नाही गोष्टीतूनच शिकता येतं, त्यासाठी काही वेगवेगळे खूप मोठे मोठे फॉर्म्युले लागत नाहीत? मला असं वाटतं ना की आपण जितकं पर्सनलाइज होत जातो ना गोष्टी सांगताना, जेवढा आपण पर्सनलाइज होतो तेवढा आपण ग्लोबल बनत जातो, तेवढा आपण ॲक्सेप्टेबल बनत जातो लोकांना. तर जेव्हा कोरोनाचा काळ होता त्यावेळेला मला असं जाणवलं की जर का मी त्यांच्या जागेवर असेल एक 10-15 वर्षापूर्वीचा, तर मला जे जे प्रश्न तेव्हा पडले असते त्या प्रश्नांची उत्तरं खरं मी शोधायचा प्रयत्न केला. आणि मी अशा गोष्टी सांगत होतो ज्या सहज सोप्या होत्या आणि ज्या तुम्हाला आम्हाला करण्यासारख्या होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ते पर्सनल लिखाण झाल्यामुळे लोकांना ते जास्त आपलेपणानं सापडलं ते. आणि त्याची सुरुवात खरं त्या कोरोनाच्या काळात झाली, ज्या वेळेला मला लोकांमधली ती दुःख दिसत होती आणि मला त्यांच्यामधला अस्ताव्यस्तपणा बऱ्याच जणांमधला दिसत होता की जो अस्ताव्यस्तपणा मीही कोणी एकेकाळी केला होता. सो मला असं वाटलं की हे मला सांगायला तशी काही लाज वाटली नाही की मीही असा फेल झालो होतो किंवा मी प्रयत्न करतोय अजूनही वरती यायचा. सो त्या फक्त काही पर्सनलाइज गोष्टी त्या तशा पद्धतीने इकॉनॉमिक्सच्या अंगाने जातात. आणि तुम्ही जर का प्रत्यक्षात बघितलं ना तर जगातली प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना ही इकॉनॉमिक्सशी संबंधित असते. म्हणजे अगदी तुम्ही देशाचं राजकारण घ्या किंवा तुमच्या घरातलं कौटुंबिक तुमचं वागणं घ्या, ह्याच्या दोघांमध्येही जर का पैसा हा फॅक्टर बिघडला तर श्रीलंका व्हायला वेळ लागत नाही कोणाचाच, जसं आत्ता झाला. तसं मला वाटतं एखाद्याच्या घरातही जर का फायनान्शियल प्रॉब्लेम आले तर ते घरही लगेच कोलॅप्स होऊन जातं. सो आपल्या प्रत्येक जगण्याच्या निगडीत तो पैसा आहे आणि म्हणून ते लोकांना जास्त भावलं. ती इकॉनॉमी जी आहे, जे लोक फारच अवघड करून सांगतात, मला असं वाटतं तेच मुळात मला पटत नाही की ते विनाकारण का क्लिष्ट करतात. मला पण याच्यात थोडंसं सिच्युएशनल जेव्हा गोष्टी येतात, म्हणजे मला विशेषतः वाटतं की कोरोनाच्या काळात जेव्हा थोडंसं निगेटिव्हिटीचं वातावरण होतं, किती नाही म्हटलं तरी लोक डिप्रेस होते, जॉब्स जात होते, लोकांना वाटत होतं की नाही आता काय म्हणजे पुढे परत जॉब येईल की नाही वगैरे, असं सगळं निगेटिव्ह वातावरण असताना या पॉझिटिव्ह गोष्टी अचानक सुचण्याचं कारण काय? ॲटमॉस्फिअर तुमच्या आजूबाजूचं काहीतरी वेगळं आहे, घडतंय काहीतरी वेगळं, माणसं मरतायत, ॲम्ब्युलन्सेसचे आवाज येत आहेत, तुम्ही एकाच ठिकाणी कोंडल्या गेलेले आहेत, तर त्यावेळेस पॉझिटिव्ह गोष्टी मांडायचं सुचणं म्हणजे हे मला रिव्हर्स वाटलं एकदम. खरं बघितलं ना तर तुम्हाला एका काळानंतर, म्हणजे तुम्ही कोणी, मी काही तत्वज्ञानी किंवा असं इकॉनॉमिस्ट वगैरे नाही, पण एका काळानंतर ना आपल्याला आपल्यातला माणूस प्रत्येकातला जागा होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण जी गोष्ट आपल्याला
फार असं वाटतंय प्रकर्षाने की हे सांगितलं पाहिजे ह्याला. आपण फक्त तो मांडण्याचा प्रयत्न करतो. त्या काळात असं झालं की ज्या पद्धतीने अगदी शिकली सवरलेली लोक भुकेले राहत होती किंवा ज्या पद्धतीने अगदी कुटुंबाचे कुटुंब भकासपणे रस्त्यावरनं चालत होती, मला असं वाटतं कुठलाही संवेदनशील माणूस त्या काळात जरी घरात होता ना तरी तो खचला होता. उद्या माझं हे कुटुंब असतं तर मग मला असं वाटतं की त्या काळात जर का मी रोजंदारीचा कामगार असतो तर मलाही तशीच अवस्था झाली असती. आणि कदाचित हे जगणं हे लॉकडाऊन येण्याच्या आधीही माझ्यासारख्या माणसांच्या किंवा अशा अनेक लोक होते ज्यांच्या ते वाट्याला आलं होतं. मला असं वाटतं की मी फक्त लोकांना हे सांगायचा प्रयत्न केला की इतकं वाईट जग नाहीये आणि ह्याच्यापेक्षाही खूप चांगलं जग आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याचं योग्य नियोजन करा, त्याचं तुम्ही त्याच्यावरती काम करा, त्याचं प्लॅनिंग करा. आणि ते जर केलं तर ही वेळ आली नसती तुमच्यावर. सो प्रत्येक वेळी वाचू नाही शकत आपण. कदाचित त्या वेळेला मला चांगली इकोसिस्टम मिळाली आणि लोकांनी हात दिले किंवा ती एक लढण्याची जिद्द होती त्याच्यातून ते तयार झालं. प्रत्येकाला नाही ना असं होत. त्याच्यामुळे फक्त तो लिहून मांडायचा प्रयत्न केला. एक तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हटलं की कदाचित याच्या आधी तुम्हाला कधीतरी अशा स्वरूपाचं आयुष्य, जनरली तुम्ही ज्या पद्धतीच्या फॅमिलीतून आलं, एक सर्वसामान्य कुटुंब आणि असं असतं. आणि टिपिकली महाराष्ट्रातले जे कुटुंब असतात ना, त्यांना उद्योग करून पैसा कमवायचा म्हणजे काहीतरी चोऱ्या माऱ्या केल्यासारखं किंवा काहीतरी दरोडा घातल्यासारखं असं काहीतरी रूप दिलं जातं त्याला. तर त्या फॅमिलीत म्हणजे मी याच्या आधी पण आपण बोललोय त्याच्यावरून मला कळलं की तुम्ही आधीपासून म्हणता की तुम्ही ठरवलं होतं उद्योजकच. हे कुठून? मला तुम्ही विचाराल तर मी बऱ्याचदा हे सांगतो की मला उद्योगच करायचा होता. आणि ह्याचं मूळ कारण जे होतं ते उद्योगामध्ये किंवा तुम्ही तुमच्याकडे पैसा आल्यानंतर जी पॉवर येते ना ती तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीशी कम्पेअर नाही करू शकत. म्हणजे एखादा माणूस कितीही ज्ञानी असेल, तो कितीही हुशार असेल, पण त्याच्याकडे पैसेच नसतील ना तर आपल्याकडची लोक खरंच त्याची चेष्टा उडवतात. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की आपल्याला पैसा कमवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही काही करू नाही शकत. मग आज तुम्ही जर का अगदी मागे गेलात तर आज जागतिक बदल जे झाले ना ते दोनच गोष्टींनी झाले. एक प्रखर बुद्धिमत्ता आणि दुसरा पैसा. मग तुम्ही उदाहरणच घ्यायचं झालं ना तर अगदी जवळचं उदाहरण सयाजीराव गायकवाड महाराज. सयाजीराव गायकवाड महाराजांकडे सत्ता होती, पैसा होता. त्या काळात त्यांनी सत्ता आणि पैशाचा इतका चांगला उपयोग केला की जगातल्या अत्यंत श्रीमंत संस्थानांपैकी आणि विकसित संस्थानांपैकी एक म्हणून बडोदा संस्थान ओळखलं जात होतं. म्हणजे भारतामध्ये त्यावेळेला 100-150 राजे होते जे इंग्रजांचे मांडलिक होते, त्याच्यातूनही त्यांनी बडोद्याचं इतकं नाव केलं. किंवा आपल्या मातीतलं उदाहरण दुसरं शाहू महाराज. शाहू महाराजांनी सत्ता आल्यानंतर आणि माणसाकडे पैसा आणि संपत्ती असल्यानंतर काय करू शकतो ही जी आधुनिक लोकशाहीचा पाया रचला, मला असं वाटतं ह्या गोष्टी फक्त पैशामुळेच साध्य झाल्या. किंवा त्याच्यानंतर त्याच्याच बरोबरीच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळातले महात्मा फुले जे अत्यंत चांगले उद्योजक होते ज्यांनी त्याच्यातून पैसा कमवून लोकांसाठी वापरला. हे जर तुम्हाला करायचं असेल तर फक्त चळवळ करून किंवा फक्त त्याच्यासाठी आपण बोलून होणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला संपत्ती लागते. ती संपत्ती कमावणं हा आपला मूलभूत अधिकार असायला हवा. आणि मला असं वाटतं की त्या क्लॅरिटीने मी करत होतो की मला पैसा जर कमवायचा आहे तर तो चांगल्या मार्गाने कमवायचा आहे, चांगल्या कामासाठी वापरायचं आहे. तर त्या दृष्टीने ते लहानपणापासून क्लॅरिटी होती की आपल्याला हे करायचं आहे. मग त्याच्या दृष्टीने व्यवसायात उतरलो आणि त्यालाही आम्ही त्या मूल्यांची जोड दिली. आणि मग त्याच्यानंतर जर ती तुम्हाला ही क्लॅरिटी असेल, फोकस असेल की मला व्यवसायच करायचा आहे, तर मला असं वाटतं आपण ढळू नये त्याच्यावरनं. आणि जर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी करायच्या तर पैशाशिवाय ते होऊ नाही शकत. तो श्वास असतो माणसाचा, जसं तोच संपला की मग तुम्ही संपला. पण मग हे गोष्ट पैशा पाण्याची हे प्री डिसाइडेड होतं अगदी. म्हणजे मी बऱ्याच माझ्या जे इंटरनल आमच्या ऑफिसमधली मंडळी असतील, माझे सहकारी असतील किंवा आम्ही माझ्या व्यवसायामध्ये जे काम करतो ते खरं तर ओपेक्सशी रिलेटेड असतं. म्हणजे आम्ही करतो कॅपेक्समध्ये काम, म्हणजे कॅपिटल इक्विपमेंट्स आम्ही बनवतो, पण आमचं खरं काम हे लोकांची ऑपरेटिंग कॉस्ट कमी करणं हे असतं. सो आमच्या व्यवसायामध्येही आम्ही त्यांची एनर्जी कॉस्ट कशी कमीत कमी करता येईल, म्हणजे त्यांचे पैसे कसे वाचवता येतील, आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांना नक्की कसा फायदा जास्त कमवता येईल ह्याच्यावरच काम करतो. सो माझ्या एकंदर प्रोफेशनल लाईफचा जो पोर्टफोलिओ आहे तो तसा तांत्रिक आणि फायनान्स ह्याला जोडून आहे. त्यामुळे ते माझं जगणं होतं. ते जगणं फक्त आम्ही तो मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. ही जी तुम्ही आता सांगितलं की ज्ञान आणि पैसा या दोन गोष्टी, तर त्यातला पहिला पैशाचा मार्ग मला वाटतं तो सुकर करण्याच्या याच्यातली एक मेजर स्टेज असते की जेव्हा आपण यात उडी घेतो थेट. म्हणजे कदाचित तुम्ही इंजिनिअरिंग तुम्ही पूर्ण केलं आणि त्यानंतर तुम्ही व्यवसायाकडे जायला निघाला. व्यवसायाकडे जाताना रिस्क फॅक्टर जो होता तो रिस्क फॅक्टर कसा मॅनेज केला? रिस्क फॅक्टर हा म्हणजे मी ह्याच्यासाठी फार पडलोय. म्हणजे मी अपयशाच्या गोष्टी मी बऱ्याचदा सांगतो लोकांना की लोकांना यशाच्या गोष्टी ऐकायच्या असतात, पण मला असं वाटतं रिस्क फॅक्टर जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तो तुम्हाला प्रत्येक वेळी कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे.
तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क नसेल तर तुम्ही फेल होण्याचे चान्सेस पूर्ण असतात. हे आम्हाला गोष्टीतून ऐकायला आवडेल की कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय. असा एक किस्सा तुमच्या पुस्तकातला की ज्याच्यातून कळेल हे कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे मी ज्या वेळेला दुसऱ्यांदा व्यवसाय सुरू केला, दुसऱ्यांदा सुरू केला म्हणजे पहिल्यांदा फेल झाला होता कुठला? पहिल्यांदा फेल झालो होतो ज्या वेळेला मी हाच व्यवसाय सुरू केला होता, पण तो काळाच्या खूप अगोदर व्यवसाय सुरू केला होता. ज्या वेळेला आजही आपल्याकडे जेव्हा आपण एन्व्हायरमेंट आणि पोल्युशन किंवा आपण ऑपरेटिंग कॉस्ट कमी करायच्या ह्या गोष्टी बोलतो त्यावेळेला आपल्याकडे फार वेड्याच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. म्हणजे लोक कोणी जर का पर्यावरण आणि ग्रीन फ्युल्स वगैरे बोलायला लागले तरी त्याला वेड्यात काढतात. मी ते 20 वर्षापूर्वी बोलत होतो, त्यामुळे मला किती वेड्यात काढला असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. सो त्यावेळेला मला अक्षरशः लोकांनी सांगितलं की हा म्हणजे असं काय लागत नसतं आणि हे सगळं फेक आहे किंवा चूक आहे, हे आपल्याला लागणारच नाही. आता त्या काळात माझा व्यवसाय तो फेल झाला. मग मी दुसऱ्यांदा चालू केला, दुसऱ्यांदा फेल झाला. सेम व्यवसाय. मी जो फोकस तुम्हाला म्हणालो, मला असं वाटतं तो फोकस माझा क्लिअर होता की मला हेच करायचं. आणि तिसऱ्यांदा ज्या वेळेला मी करायला निघालो त्यावेळेला मात्र मला माझ्या बायकोने बरीच मदत केली. त्यांनी मला सांगितलं काही गोष्टी की आपण सगळं एकदम डावाला लावायला नको. मग आम्ही थोडंफार व्यवसायामध्ये कसे गुंतवले पाहिजेत पैसे, कशा मार्गाने त्याचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण लोकांकडून जेव्हा आपण पैसे घेतो त्यावेळेला त्यांचे परत देताना नक्की आपण प्रोसेस काय वापरली पाहिजे, टॅक्सचे पैसे नक्की किती इम्पॉर्टंट असतात, ते कसं भरलं पाहिजे आपण वेळेवर, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी मग हळूहळू शिकत गेलो. त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्याला वेगळं वेगळं करत गेलो आणि मग तो एक एक प्रॉब्लेम टॅकल करत गेलो. सो यश आणि अपयश हे चालूच राहतं. म्हणजे अजूनही मला तो काही फॉर्म्युला पूर्ण सापडलेला नाहीये, पण मला असं वाटतं की ती प्रोसेस आहे एक. तर ती प्रोसेसमध्ये जनरली देर आर 2 प्रोसेस. एक असतं की तुम्ही ग्राफ हा यशाचा सरळ असा जातो आणि दुसरी त्याला कंटिन्युअस ग्रोथ म्हणतात आणि दुसरं कंटिन्युअल ग्रोथ असते. म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने जाता. सो मला असं वाटतं की जेव्हा आपण टप्प्याटप्प्याने जातो ही ग्रोथ होते, मग तुम्ही थांबता, त्याच्यानंतर पुन्हा वर जाता, मग पुन्हा थोडं थांबता, मग पुन्हा वर जाता. त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क फॅक्टर ह्याच्यासाठी कमी असतो, कुठे तुम्ही दमलात तरी तुम्ही थांबू शकता. उगीच नुसतं जीव जाईपर्यंत पळण्यात मला पॉईंट वाटत नाही. पण आत्ताची जी काय म्हणजे आत्ताच्या ज्या काही सगळ्या नवीन पिढी आहेत ज्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं जर बघितली, रॅट रेसमध्ये पळल्यासारखी पोरं पळतात, अक्षरशः शिकतात. मला तर ते कधी कधी IIT वगैरे जी सगळी पोरं आहेत ती ज्या पद्धतीने अभ्यास करतात हे करतात आणि त्याच्याच तोडीला अगदी अपोजिटला गेलात तुम्ही तर हल्ली छोटे छोटे स्टार्टअप्स घेऊन अचानक मुलं येतात आणि बिलियनियर मल्टी बिलियनियर होतात. हा फरक कसा जोखता तुम्ही एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून? मला असं वाटतं ना की स्टार्टअप्सना हे फार मोठा एक ग्लॅमर लोकांना वाटतं, त्याच्यातलं एक फार असं एक पॅशनेट वाटतात. ती लोक जातात, ती मुलं बोलतात कॅमेऱ्यासमोर आणि मग ते कसं यशस्वी झाले वर्षभरात 2 वर्षात ते सांगतात. आणि तो जो एक फेम आहे ना, तो फेम लोकांना स्टार्टअपकडे जास्त प्रमाणात ओढतोय असं मला वाटतंय. दुसरं त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा किंवा काही सरकारी अधिकारी असतील किंवा काही एक्झिस्टिंग उद्योजक असतील किंवा त्यांना हे फार फॅसिनेटिंग वाटते की माझ्याही मुलांना उद्योजक झालं पाहिजे. सो मला असं वाटतं कधी कधी त्या मुलांची पण इच्छा नसते, पण हे सगळं पाहून त्यांना वाटतं की हे फार सोपं आहे आणि मग ते येतात त्याच्याकडे. आणि बिचारे तुम्ही जर का बघितला तर सर स्टार्टअप्समध्ये तर अत्यंत तुम्हाला व्हॅल्युएशन एखाद्या कंपनीचं दिसेल तर युनिकॉर्न झाली म्हणून, पण तुम्ही त्याची प्रॉफिट लाईन काढलीत तर ती प्रॉफिट लाईन मायनसमध्ये असते. उद्योग हा पैसा कमवण्यासाठी केला जातो, ही बेसिक गोष्ट स्टार्टअपमध्ये शिकवली जात नाही का? मग तर ह्यांना त्याच्यासाठी वेळच द्यायचा नसतो. ती जी मॅच्युरिटी यायला पाहिजे. मला असं वाटतं उद्योग करण्यासाठीचा जो होमवर्क आहे त्याच्यासाठीचं जे बेसिक शिक्षण आहे आपल्याकडे अजूनही इंडस्ट्री 2.0चं शिक्षण दिलं जातं. आता आपण इंडस्ट्री 4.0 मध्ये आहोत, कदाचित आपण 10 वर्षांनी इंडस्ट्री 5.0 रिव्हॉल्युशनला जाऊ. मला असं वाटतं एक शिक्षण चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या शिक्षणानंतर तुम्हाला जो उद्योग करायचा त्याच्यातलं चांगलं ज्ञान पाहिजे आणि त्याच्यानंतर मॅच्युरिटी आल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करायला हव्यात. जी मी नेहमी उदाहरण देतो आमच्याकडे की तुम्ही डिकॅथलॉन गेम जो आहे तो डिकॅथलॉन गेम म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या 10 स्पर्धांमध्ये खेळायचं असतं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये उत्कृष्ट द्यायचं असतं. फक्त लांब उडी मारली म्हणून तो एखादा 9 मीटर त्याला पण उडी मारायची असं नाही होऊ शकत. तर तुम्हाला लांब उडी पण आली पाहिजे, तुम्हाला उंच उडी पण आली पाहिजे, तुम्हाला 100 मीटर जोरात पळता पण आलं पाहिजे, तुम्हाला भालाफेक जमली पाहिजे किंवा त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारात जेव्हा जमेल तो उद्योजक होणं म्हणजे फक्त एक तुम्हाला डिझाईन जमतं मग तुम्ही उद्योजक व्हाल असं नाही, किंवा तुम्हाला फक्त सेल्स जमतं म्हणून तुम्ही उद्योजक व्हाल असं नाही. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घेऊन मग त्याच्यावर तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा तुम्ही उद्योजक व्हाल. त्यामुळे उगीच अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी समजून उमजून केल्या तर चांगलं यश, दीर्घकाळ टिकणारं यश आपल्याला मिळू शकतं.
तुम्ही मगाशी आता जो सक्सेसचा फॉर्म्युला सांगितला की एक स्टेट ऊर्ध्वगामी जाणारी ग्रोथ आणि दुसरी टप्प्याटप्प्याने जाणार, तर ह्या स्टार्टअपमध्ये आणि रुटीन प्रोसेसमधून म्हणजे तुमच्यासारखा उद्योजक की जो एक एक गोष्ट कळत स्टेप बाय स्टेप पुढे गेला, या दोन लोकांमध्ये हा असाच फरक आहे की जो एका विशिष्ट लेवलला आहे तो स्टॅग्नंट होतो, काहीतरी मिळवतो, परत वर जातो. आता हे डायरेक्ट पटकन 200 कोटीला विकली गेली माझी कंपनी, 500 कोटीला विकली गेली. हे जे आहे ना, हे मला असं वाटतं ह्याच्यातलं तुम्ही पहा ना की ह्याच्यातले किती लोक नंतर सस्टेन होत आहेत. मला पण महत्वाचं म्हणजे 100 लोकांनी स्टार्टअप चालू केली, मग ते किती वर्ष राहत आहेत. आता काम त्याच्यावर करण्याची गरज आहे सर, की आपल्याला त्याचा व्यवसाय ना काही महत्वाच्या त्याला पॅरामीटर्स आहेत. तुमची तो व्यवसाय किती सस्टेनेबल आहे, तो किती प्रॉफिटेबल आहे, तो किती तुम्ही त्याचा वाढवू शकता, तो एक्सपांडेबल किती आहे. बरोबर. ह्या गोष्टींवरती जेव्हा पाहू आपण त्यावेळेला तो व्यवसाय, समजा एखाद्याने एक XYZ व्यवसाय सुरू केला आणि तसाच लगेच दुसऱ्याने चहाचं दुकान चालू केलं, त्याच्याच बाजूला चालू केलं, तो नाही चालणार ना लगेच. सो दोघांनाही प्रॉब्लेम होतील. त्यामुळे तुम्हाला त्याची सस्टेनेबिलिटी बघितली पाहिजे, त्याच्यातली कॉम्पिटिशन बघितली पाहिजे, त्यानंतर तुम्ही त्याला प्रॉफिटेबिलिटी बघितली पाहिजे. नाहीतर हल्ली काय होतं, फक्त आमच्याकडे काही परिचित लोक आहेत जे मुलांचं लग्न व्हावं म्हणून पेट्रोल पंप आणि गॅसच्या एजन्सीत घेतात. सो त्या मुलाला बिचाराला काहीच माहिती नसतं नक्की हा पेट्रोल पंपाचा आणि आता गॅसचा व्यवसाय पूर्वीसारखा नाही राहिलाय. आता त्याच्यात प्रचंड स्पर्धा आली आहे आणि लोकांना फक्त पेट्रोल आणि डिझेल नाही विकायचंय, त्याच्या बाजूला ज्या अलाइड सर्व्हिसेस आहेत, मग तो मॅकडोनल्ड असेल, डोमिनोज पिझ्झा असेल, तिथे क्रॉसवर्डचं पुस्तकाचं दुकान असेल, काही हॉटेल असेल छोटंसं, किंवा ऑइल्स असतील, ती विकून जो फायदा येतो तो खरा फायदा. सो लोकांना वाटतं की पेट्रोल पंप टाकला की झालं. सो आपल्याला तो व्यवसाय म्हणून त्याचं पूर्ण इकोसिस्टम समजून घेईपर्यंत लोकांना दम नाही काढला जात. मला असं वाटतं ते जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून विचार करताना आपली जी काही एज्युकेशन सिस्टीम आहे ओव्हरऑल, तर मला आठवतं मी जेवढं काही थोडंफार शिकलो आहे तेवढ्या याच्यात कुठेही मला कुठेतरी माझ्या शिक्षकाने बोललेलं आठवत नाही. म्हणजे जेवढे आपल्या वेळेस तर जनरली शिक्षक म्हणायचे की डॉक्टर झाला, इंजिनियर झाला का झाला, म्हणजे हा धंद्याला लागला प्रॉपर, त्याला काही बाकी करायची गरज नाही. उद्योजक व्हावं किंवा तशा दृष्टीने म्हणजे शाळेत कधीतरी शेअर मार्केट शिकवलं जावं, म्हणजे अलीकडे कदाचित होत असेल काही शाळांमध्ये. सो ह्या एज्युकेशनच्या सिस्टीममध्येच आपल्याकडे ते अपब्रिंगिंगच नाही आणि त्याचा परिणाम विशेषतः मराठी कुटुंबावर होता असं वाटतं का? मला खरं त्याच्यावरती बरीचशी माझे आक्षेप आहेत. म्हणजे मला असं वाटतं हल्ली मी परवा म्हटलं होतं की आपल्याकडे कदाचित फक्त इतिहास हा एकच विषय ठेवायला लागतो की काही दुसऱ्यात कशात इंटरेस्ट आहे, दुसऱ्याला काही शिकायचंच नाही. लोकांना इतिहास फार महत्त्वाचा वाटतोय आणि मला असं वाटतं की माझी मतं थोडीशी जास्त भडक आहेत त्या बाबतीत. आणि आता आपल्याला जर का खरं चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे जायचं असेल, म्हणजे चाललोय आपण, तर आपल्या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. आपल्याकडे विज्ञानावर जोर पाहिजे, तंत्रज्ञानावर जोर पाहिजे. आपल्याकडे आर्थिक साक्षरता हा विषय अगदी 5वीच्या वर्गापासून सुरू करायला पाहिजे, किंवा अगदी त्याच्या आधी तुम्हाला बेसिक गोष्टी मुलांना समजावून सांगता आल्या पाहिजेत. जर का आपण हे जगण्यासाठी जे विषय लोकांना शिकवत नसू आणि आपण जर का वेगळेच काहीतरी भलतेच मुद्दे मांडून आपण जर का राहणार असू, तर मला असं वाटतं आपण फार चुकीच्या दिशेला लागलोय. मी मागाशी जो सुरुवातीला तुम्हाला उदाहरण दिलं की आमचे छत्रपती शाहू महाराज असतील किंवा सयाजीराव गायकवाड महाराज असतील, हे कसे धनाने आणि ते त्यांच्या कर्तृत्वाने ते राजे होते. तसंच बाबासाहेब आंबेडकरांसारखी माणसं ती ज्यांचे शिक्षणाने राजे झाले, शिक्षणाने त्यांनी कितीतरी मोठं काम केलं. सो तुम्हाला ज्ञान येणं हे इतकं गरजेचं आहे की तुमच्याकडे एक वेळ पैसा आहे, पण त्या पैशाचा तुम्हाला विनियोग करायला पण तुम्हाला ज्ञान पाहिजे, विजडम पाहिजे. ते विजडम फक्त शिक्षणाने मिळू शकतं. त्याच्यामुळं आजच्या काळातले जे राजे आहेत ना, ते ज्यांना चांगलं शिक्षण मिळतं, त्या शिक्षणाचा ज्यांना चांगला उपयोग करून नॉलेजसोबत विजडम डेव्हलप करता येतं, तेच खरे राजे बनू शकतात. पण मला असं वाटतं की चांगलं आणि योग्य दर्जेदार शिक्षण मिळणं हे प्रत्येक माणसाचा, जिवंत माणसाचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठीची सिस्टम बनणं ही काळाची गरज आहे. मला असं वाटतं या माध्यमातून की आपण जर का या गोष्टींवर लक्ष दिलं की आपल्याला नक्की आता कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यायचंय जगाच्या तोडीस तोड म्हणून, तर मला असं वाटतं नक्कीच त्याचा पुन्हा एकदा विचार व्हावा. सगळ्यांचाच बॅलन्स हवा, कुठल्याही एका गोष्टीचा अतिरेक नको मला असं वाटतं. आणि ते नाही केलं तर मग मात्र आपण फार वेगाने अश्मयुगाकडे चाललोय, ते अजून जोरात जाऊ. प्रफुल्ल वानखडे उद्योजक म्हणून जोपर्यंत होते तेव्हा लोक ओळखत होती आणि हे होत होती, आणि गोष्ट पैशा पाण्याची आली आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा फेम, वेगळ्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांकडून यायला लागला. तर दोन्ही याच्यात आपण थोडंसं हे करू शकतो की थोडं म्हणजे आधीचं तुमचं जे सक्सेस होतं ते जरा मटेरियलिस्टिक आणि हे आत्ताचं जे ते थोडंसं आध्यात्मिककडे जाणार वगैरे अशासारखा काही फील यायला लागलाय का? नाही, मी खरं म्हणजे मला तुम्हाला सांगतो, मला हे खरं तर हे पहिली गोष्ट म्हणजे मला समजतच नव्हतं. म्हणजे
मला अजूनही आठवतं की जेव्हा मी व्यवसाय करायला लागलो होतो आणि मला जेव्हा 4 पैसे मिळायला लागले त्यावेळेला मला हा प्रश्न पडायचा की आता काय करायचं आपण नक्की. कारण असे काय नाही होतं की भरपूर पैसे येत होते, पण मला नेहमी असं वाटायचं की आपण म्हणजे हवेत पण जाऊ शकतो ना आपण, की आपण अजून जरा दाखवू लोकांना वगैरे वगैरे. त्यावेळेला मला माझ्या बाजूला इकोसिस्टम चांगली होती. त्यांनी मला सांगितलं की ह्या गोष्टी करायला लागतील आपल्याला आयुष्यात स्टेबल व्हायला. आम्ही व्यवसायामध्ये गुंतवणूक करायला लागलो, माणसांमध्ये गुंतवणूक करायला लागलो, मशिनरीमध्ये गुंतवणूक करायला लागलो, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करायला लागलो. मला असं वाटतं जेव्हा हे झालं त्यावेळेला तुमच्यासारखे अनेक सहृदयी मित्र आहेत आमचे, ज्यांना मी हे अगदी प्रामाणिकपणे प्रश्न विचारलेत की आता लेखक झाल्यानंतर नक्की वागायचं कसं. आणि मला असं वाटतं मी त्यांच्याकडून म्हणजे हा प्रश्न मी तुम्हालाही विचारला होता की सर मी आता लेखक म्हणून जेव्हा लोकांसमोर जातो त्यावेळेला नक्की वागायचं कसं असतं, मला हे माहिती नव्हतं. आणि मला असं वाटतं मला हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवं की अजूनही मला ते माहिती नाही. त्यामुळे मी जसा होतो तसाच राहतो सर. मला असं वाटतं एक पुस्तक लिहून मी साहित्यिक नाही होऊ शकत किंवा मी तो तसा बनायला नाही पाहिजे. माझा जो पिंड आहे तो उद्योजकाचा आहे आणि मी माझ्या व्यवसायाकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करतो आहे. सकाळसारखा प्रकाशक आणि तुमच्यासारखी बरीचशी मंडळी सर मित्रपरिवार असल्यामुळे हे असे प्रसंग येतात मुलाखतीचे, पण माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम माझा उद्योग आहे. त्यामुळे मी जे लोक येतात मायेनं बोलतात, मी त्यांच्याबरोबर तेवढ्याच मायेनं प्रयत्न करतो भेटायचा. कसं असा वेळ मिळत नाही लोकांशी फार भेटायचा प्रत्यक्षात, पण ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सॲपमधून किंवा ट्विटरच्या माध्यमातून लोक भेटत असतात. मला असं वाटतं ते फार गोड वाटतं की त्यात असं, आणि आपल्यासारखीच मंडळी असतात, बरीचशी साधी असतात सगळी लोक. त्यामुळे मला असं वाटतं ती घरचीच मंडळी आहेत. आत्तापर्यंत तसा काही उगीच म्हणावा असं काही कोणी त्रास दिला नाही. आणि मला असं वाटतं ते कदाचित ते आपले पण आहे आणि तो जोपर्यंत तसं आपण जमिनीवर राहून ती आपली माणसं वाटतात तोपर्यंतच मी पण माणूस म्हणून आहे. सो जसं उद्योजकानंतरही मी फार त्याचा काही गवगवा केला नव्हता, तसंच याचंही मला मनापासून वाटतं की मी लेखक नाही आहे, मी उद्योजकच आहे. उद्योजक परत हे लेखक आता किती नाही म्हटलं तरी मुलाखतीसाठी पुण्याला यायला लागतं, कुठे कुठे जायला लागतं, कार्यक्रम असतात, लोक बोलावतात, बसून सह्या करायला लागतात याच्यावर. यात आत्ताच्या मेजर म्हणजे आत्ताच्या सगळ्या मेजर पिढीला अगदी मला सुद्धा खूपदा जाणवतं टाईम मॅनेजमेंट हा मेजर विषय असतो. तो करता येत नाही. नेमकं कसं टाईम मॅनेजमेंट करतो? पहिलं तर मी समाज माध्यम हे मी स्वतः वापरत नाही. म्हणजे सगळ्यात जास्त टाईम किलर्स आहेत. मी समाज माध्यम स्वतः काही वापरत नाही. व्हॉट्सॲप मी फक्त माझ्या कामासाठी आणि ही जी सगळी जादू आहे ती सगळी समाज माध्यमांची आहे आणि प्रफुल्ल वानखेडेच बोलतात की समाज माध्यम वापरत नाही. मी ट्विटर जे आहे माझं, ती आमची एक चांगली टीम आहे जे माझं ट्विटर अकाउंट मॅनेज करते. त्याच्यानंतर बाकीचे दुसरं कुठलंच समाज माध्यमांवर मी नाही आहे, त्यामुळे माझा तो वेळ खूप वाचतो. दुसरी गोष्ट, ट्विटरवरती मी साधारणपणे 15-20 मिनिट किंवा अर्धा तास मी देत असेल. कारण दिवसाचा एक 15 ते 20 मिनिट मी देतो. कारण मला असं वाटतं ट्विटरवरती माझ्या व्यवसायाच्या संदर्भात पण अनेक विषय जागतिक पातळीवरती चालू असतात, जे मला असं वाटतं की मला ते फार इझिली आणि फार कमीत कमी वेळात कळतात. एक दुसरं, ह्या पुस्तकामुळे जी लोक कनेक्टेड आहेत मला त्यांचे व्ह्यूज कळतात की अजून त्यांना काय हवं आहे. कारण आम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून अजून एक दुसरा प्रयोग करतोय, जो आम्ही बुक कम्युनिटी नावाचा एक आम्ही कॉन्सेप्ट राबवतोय आता. ज्या बुक कम्युनिटीमध्ये आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या लोकांना आपण अजून आर्थिक साक्षरता किंवा अजून फायनान्शियल लिटरसीवरती काय देऊ शकतो त्याच्यावर काम करतो. त्याच्यामुळे मला समाज माध्यम वापरणं हे 15-20 मिनिटांसाठी किंवा अर्धा तासासाठी गरजेचं आहे, त्यामुळे मी तेवढं वापरतो. त्याच्यानंतर जेव्हा माझ्या ऑफिसची कामं असतात, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम ब्लॉकिंग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यावर आपण खरं तर कधीतरी विस्तृत बोलू. पण टाईम ब्लॉकिंग हा अत्यंत ॲडव्हान्स प्रकार संपूर्ण जगभरामध्ये वापरला जातो. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर अगदी समजा आता आपल्या इकडची उदाहरणं घेऊ आपण. समजा अंबानी असतील किंवा अगदी टाटा किंवा कुठल्याही मोठ्या फार्मास्युटिकल सिप्ला यांचे मॅनेजिंग डायरेक्टर किंवा डायरेक्टर हे काय सकाळी सकाळी डायरी घेऊन टू डू लिस्ट बनवत नसतील ना सर, की 1, 2, 3, 4, 10, 12 असं की 70 कामं मला आज दिवसभरात करायचे, असं नसतं ते. सो टाईम मॅनेजमेंट हा एक टाईम ब्लॉकिंग हा एक प्रकार असतो. सो मी जास्तीत जास्त टाईम ब्लॉकिंगचा वापर करतो आणि कुठल्या वेळात काय काम करायचं हे ठरलेलं असतं. त्यामुळे दिवसभराचं शेड्यूल ब्लॉक करायचं. माझं जवळपास 3 महिन्याचं शेड्यूल ब्लॉक असतं की पुढचं म्हणजे आता समजा डिसेंबर आहे तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी बऱ्यापैकी. सो ते 3 महिने ब्लॉक असतात की कुठल्या वेळाला काय करायचंय. सहसा सोमवारी काय करायचंय, मंगळवारी काय करायचंय, बुधवारी काय करायचंय, ह्याच्या साधारण ठोकताळे तयार असतात. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला क्लॅरिटी असते तुम्ही कुठे जाणार आहात ते. आणि त्याच्यातच जर का 1-2दा जरी चुकला तुमचा फोकस तरी पण तुम्ही परत येता की अरे नाही हे चुकतंय, इथे जरा जास्त वेळ जातोय, मग ही कामं राहत आहेत. सो टाईम ब्लॉकिंग इज अ व्हेरी न्यू कॉन्सेप्ट विच इज युज्ड इन लास्ट म्हणजे 4-5 वर्षांपासून फार चांगला वापरला जातो जगभरात.
मला असं वाटतं तरुणांनी एस्पेशली याचा फार वापर करावा. याच्यासाठी काय ऍप किंवा गॅजेट असं वापरतात? नाही, ऍप आणि गॅजेटची करायची गरज नाही खरं. एकदा का तुम्हाला तुमचा फोकस एरिया कळाला, समजा मला दिवसभरात माझा मेन इम्पॉर्टंट टास्क काय आहे हा एकदा कळाला की टाइम ब्लॉकिंग करणं सोपं होतं. मग त्याच्यामध्ये आता जसं तुमचे स्टेक होल्डर्स असतात, म्हणजे आता समजा तुमचं उदाहरण घेतलं तर तुम्ही एवढ्या मोठ्या सकाळ समूहाचे समूह संपादक आहात, तर तुमचे स्टेक होल्डर असतात. तुमचा पहिला स्टेक होल्डर म्हणजे तुमचा वाचक आहे. मला असं वाटतं तुमचा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर तुमचा वाचक. तिथून पुढे मग सुरू होतं की मग तुमचे प्रिंटिंग मधले लोक असतील, रिपोर्टर्स असतील, किंवा मग तुमचे बाकीचे मॅनेजमेंटचे लोक असतील, किंवा अकाउंट फायनान्स हे सगळे लोक असतील, किंवा तुम्हाला तुमच्यासाठी लेख लिहून देणारे बाहेरचे काही लेखक असतील. तर ह्या सगळे तुमचे स्टेक होल्डर आहेत. मग त्याच्यातून ते वर्तमानपत्र तुमच्या पहिल्या स्टेक होल्डरला सगळ्यात जास्त अपील होण्यासाठी तुम्हाला कोणाला वेळ जास्त द्यायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येतं की हा माझा फोकस एरिया आहे. मग मी त्याच्याप्रमाणे माझ्या टाइम ब्लॉकमध्ये त्याला कोणाला जास्त वेळ द्यायचा ते ठरवतो. ओके. सो टाइम ब्लॉकिंग हे मला असं वाटतं टाइम मॅनेजमेंटसाठीचं आजच्या घडीचं फार चांगलं मेथड आहे आणि सगळ्यांनी वापरू शकता. त्याच्यानंतर घड्याळामध्ये तुम्ही टायमर लावता सहसा की तुम्हाला किती वेळ काम करायचं आहे. मी बऱ्याचदा टायमर लावून कामं करतो की 10 मिनिट 15 मिनिट, त्याच्या पुढे सहसा मी नाही तेवढा वेळ जास्त देत नाही. गोष्ट पैशा पाणीची पहिली कथा लिहिण्यापासून जेव्हा कधी सुरुवात झाली असेल की हे आत्ता कागदावर उतरवलं पाहिजे, म्हणजे जनरली एखादा इंडस्ट्रियलिस्ट जेव्हा लिखाणाचा विचार करणं हा खूप नंतर येतो. पहिले तर लोक वाचनासाठी वेळ काढायचा, वाचायचं वगैरे इथपर्यंत पण जात नाही, कारण की हल्ली प्रत्येकाच्या हातात टॅब आहे, मोबाईल आहे. तुमच्याकडे तुम्ही कदाचित सगळेच म्हणजे जितके बेस्ट टू बेस्ट गॅजेट्स आहेत ते वापरू शकला असतात. याच्यासाठी वेळ काढायचा आणि लिखाणच करायचं, आता हे लिहूनच काढूयात, हे कुठून आलं डोक्यात? मला असं वाटतं तुम्ही जर सर महाराष्ट्राची एकंदर परंपरा, वैचारिक परंपरा बघितली किंवा आपण ज्या मातीत वाढलोय राहिलोय, मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राने सगळ्यात भारी काय दिलंय या महाराष्ट्राच्या मातीला, तर पेन आणि कागद ह्याची ताकद दिली आहे. म्हणजे तुमच्या पत्रकारितेपासून सुरू होते ते अगदी उद्योग असो, कला असो, नाटक असो, चित्रपट असो, कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, महाराष्ट्राने फार चांगला कागद आणि पेनाचा उपयोग केला आहे. सो मी त्या मातीतच वाढलोय सर, त्यामुळे मला लिखाणाची आवड होती. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर का आपल्याला जे विचार येतात ते जेव्हा आपण कागदावर खरं खरं उमटवतो, प्रयत्न करायला हवेत लिहायचा. आणि ज्यावेळेला तुम्ही वाचता, ज्यावेळेला तुम्ही पाहता, ज्यावेळेला तुम्ही जगता आणि ते जेव्हा तुम्ही कागदावर उतरवता त्यावेळेला तुम्हाला एक रिलॅक्सेशन फील होतं की तुम्ही 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 वेंट आउट होता. माझ्या दृष्टीने कागद आणि पेन म्हणजे ती वेंट आउट होण्याची जागा आहे. सो मीला ज्या वेळेला मला असं वाटतं की मला आता वेंट आउट व्हायचंय त्यावेळेला मी ते लिहितो. पण हा प्रयोग म्हणून होता की हे नाही, आता हे लिहिलंय आणि हे स्ट्रक्चर्ड आहे, हे छापायचं असं काही? पहिल्यापासून लिहायचो सर, लहानपणापासून मी लिहायचो. फक्त असं प्रकारे प्रकाशित व्हायची माझ्यात कधी तो न्यूनगंड सर, आपला एक तो फार महत्वाचा गुण आहे सर, तो न्यूनगंड मलाही होता की ते प्रकाशित झालं आणि मग नाही आवडलं तर मग लोकांना कसं वाटेल वगैरे. सो तो न्यूनगंड मलाही होता. पहिल्यांदा मी प्रयत्न केला, पण समाज माध्यमांनी मला असं वाटतं की तो न्यूनगंड घालवण्याचं काम केलं. समाज माध्यमं जर का नसती आली तर माझ्यासारखे अनेक लोक जे लिहू शकले ते लिहू शकले नसते. त्यामुळे समाज माध्यमांचे बाकी तोटे वगैरे ती एक फार जुना टॉपिक झाला, पण समाज माध्यमांमुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला लिहिण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं. सो पहिल्यांदा समाज माध्यमांवर ट्विटरसारख्या माध्यमातून लिहायला सुरुवात केली. पुढे त्याचे थ्रेड झाले आणि त्याच्यानंतर ते थ्रेड मग मी ह्याच्या आधी सांगितलं ABP माझा असेल सुरुवातीला छापून दिलं. मग त्याच्यानंतर सकाळमध्ये जे मी आपल्यासोबत अवतरणमध्ये लिहायला सुरुवात केली, ह्याच्यामुळे ते जास्त लोकांपर्यंत पोचायला लागलं. सकाळमुळे त्याला एक ऑथेंटिसिटी मिळाली. त्यामुळे मला ह्या माध्यमातून सकाळ अवतरण आणि ते ज्या पद्धतीने त्या काळात ती पुरवणी आली, मला त्याचं फार म्हणजे ते आयुष्यभर अपूर्व राहील जसं ते. पण याच्यात काही फरक जाणवला म्हणजे समाज माध्यमांवर लिहिणं आणि वर्तमानपत्रामध्ये लिहिणं, दोन याच्यात जर फरक करायचा झाला की याच्यात काही फरक जाणवतो का? रिस्पॉन्समध्ये येणारा फरक, कदाचित ट्विटरवर खूप मोठ्या संख्येने रिस्पॉन्स येत असेल तर याच्यात काय दोन वाचकांच्या याच्यात टार्गेट ऑडियन्स तुम्ही बिझनेस दोन्ही फरक आहे. म्हणजे तुम्ही जर समाज माध्यम ट्विटर स्टॉर्म किंवा ट्विटर थ्रेड ज्याला आपण म्हणतो, ट्विटर स्टॉर्म आणि वर्तमानपत्रांमध्ये बेसिक फरक आहे. ट्विटर स्टॉर्म जेव्हा मी ट्विट स्टॉर्म करायचो त्यावेळेला मला जास्त रिॲक्शन्स यायच्या लोकांच्या, कारण त्याला तो ना एंगेजिंग प्लॅटफॉर्म आहे. त्याच्याकडे डिफरंट डेटा सायन्स डिस्कशन डेव्हलप, इट्स अ डेटा सायन्स. मी जेव्हा सकाळमध्ये लिहायला लागलो त्यावेळेला ही चर्चा व्हायची, खूप मोठी चर्चा व्हायची. सकाळमुळे मला विश्वासार्हता मिळाली, गुडविल तयार झालं, ह्याच्यामुळे बस तयार झाला, समाज माध्यमांमुळे बस तयार झाला. सो मला असं वाटतं बस पण गरजेचं आहे आणि विश्वासार्हता पण गरजेची आहे. सो इथे मला गुडविल मिळालं. सो दोन्ही महत्वाचे आहेत. आपल्याला त्याचा बॅलन्स साधता आला पाहिजे आणि कुठल्याही क्षणी ही हवा डोक्यात गेली नाही पाहिजे की
आता माझं फार चालतंय म्हणून, असलं काही नसतं समाज माध्यमात. म्हणजे समाज माध्यम असो किंवा आत्ताची कुठलाही मीडिया असो, त्यांना कोण ना कोणतरी वर घेऊन जायचा असतो असं डोक्यापर्यंत, आणि थोड्या काळानंतर तो पायाखाली आणून दुसरा कोणतरी वरती चढवायचा असतो. त्यामुळे आपण नेहमी हे लक्षात ठेवायचं की आपण इथे नाही आहोत, आपण आपलं काम करत राहायचं. समाज माध्यमांमध्ये यू कॅन नेव्हर बी सेलिब्रिटी, असं माझं प्रामाणिक मत आहे. समाज माध्यम विलन जास्त होतात समाज माध्यम. हा, म्हणजे 24 तासाचा लाईफ असतं कोणत्याही गोष्टीचं हल्ली. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यात फार गुंतून पडू नये की आता मी हे लिहिलं होतं, आता हे फार भारी चाललं, असं काही नाही. आता रोज नवीन पाहिजे, आणि तुम्हाला त्यासाठी क्रिएटिव्हिटी पाहिजे तुमच्यामध्ये, आणि त्या क्रिएटिव्हिटी सोबत तुम्हाला जबाबदारी पाहिजे. समाज माध्यम असो, वर्तमानपत्र असतो, एक प्रश्नचिन्ह किंवा एखादा तुमचा उद्गारवाचक चिन्ह हे खूप मोठा फरक करतं. त्यामुळे वर्तमानपत्रांची जबाबदारी वेगळी, समाज माध्यमांची जबाबदारी वेगळी. पण या कोणत्याही प्रसंगी मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या स्वतःचा, तुमचा आतला आवाज काय म्हणतो, तुम्हाला स्वतःला काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. उगीच हे चांगलं आणि हे वाईट म्हणणं मला पटत नाही. दोन्हीचीही वेगवेगळी जागा आहे. गोष्ट पैशा पाण्याची मध्ये लोकांच्या कहाण्या आहेत, कोणाच्या सक्सेसच्या कहाण्या आहेत, कोणाच्या अपयशाच्या कहाण्या आहेत. प्रफुल्ल वानखेडेंची कहाणी येणार आहे का पुढच्या काही काळात? मला असं वाटतं की म्हणजे मी जसं म्हणतो तसं की आत्मचरित्र लिहिण्यासाठी मी अजून तेवढा प्रगल्भ झालेलो नाहीये, आणि मी तेवढा त्या दिशेला पण नाहीये. किंवा उंची हा खूपच मोठा शब्द झाला असेल. मला असं वाटतं की आत्मचरित्र लिहिणं हे 70-80व्या वर्षी कदाचित मी करेन, जर तोपर्यंत जगलो तर. मला आत्मचरित्र हा प्रकार तसा एवढा आवडत नाही. मला चरित्र हा प्रकार जास्त आवडतो. मला असं वाटतं की तुमच्याबद्दल जर तुमचं चरित्र करायचं तर न्यूट्रल माणसाने लिहायला पाहिजे. त्यांना त्या बर्डीज व्ह्यूनं बघितलेलं पाहिजे की आपण फार विचित्र वागलेलो असतो, पण उगीच आपण स्वतःला फार शहाणे दाखवायचा प्रयत्न करतो. आणि ह्या वयात तर मला वाटत नाही सर मी आत्मचरित्र लिहिण्याचं लायकीच आहे म्हणून. हा प्रश्न मी याच्यासाठी स्पेसिफिकली विचारला. अलीकडच्या काळात तुम्ही सोशल मीडिया बघा किंवा वेगवेगळी पुस्तकं बघा, जो येतो तो संदेश द्यायला लागतो काहीतरी. जो येतो तो असं सांगतो की आता हे म्हणजे मी ही 4 वाक्य सांगितली आहेत, ही 4 वाक्य म्हणजे गुरुमंत्र, हे 4 वाक्य फॉलो करा आणि तुम्ही 200-500 कोटीचे मालक व्हा. तर असलं काही नाही का सांगायचा विचार? मला वाटतं सर याची हे जे आहे ना, लोकांना मोटिवेशन हवंय, आणि हा आपल्या समाज व्यवस्थेचा दोष आहे. लोकांना नक्की काय हवंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ती इंडिव्हिज्युअल चॉईस असते ना, प्रत्येकाचं एक काहीतरी इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी असते. म्हणजे तुम्ही जर का हत्तीला सांगितलं तुम्ही घोड्याच्या रेसमध्ये पळा, आणि घोडा हत्ती पळायला लागला, किंवा घोड्याला सांगितलं तुम्ही हत्ती जसे ओंडके उचलतो किंवा त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती घोड्याला करायला सांगितली, नाही ना होणार शक्य. आता काय झालं, समाज माध्यमांमुळे सगळा फ्लो एकाच बाजूला चाललाय, आणि हे पैशांच्या बाबतीतही तसंच झालंय. प्रत्येकाच्या वेगळ्या कॅपॅसिटीज असतात, प्रत्येकाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स वेगळे असतात. मला असं वाटतं आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे की तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायला पाहिजे, आणि ना की उगीच असं काहीतरी फॉर्म्युला सांगणं. मला तरी मार्गदर्शन वगैरे बोलवतात सर, मी नाही म्हणतो त्यांना. मी म्हणतो मी मार्गदर्शन करणं योग्यच नाहीये. एक तर माझा प्रॉब्लेम असा आहे की थोडंसं मी स्पष्ट बोलतो की लोकांना उगीच एखादा माणूस येतो आणि तो मला काहीतरी प्रश्न विचारतो आणि आपल्या तोंडातून सहज निघून जाते. अरे असं नसतं रे ते. लोकांना तसं नको असतं. लोकांना सगळं गोडगोड पाहिजे असतं, सगळं वाटतं होणार होणार होणार, हॅपी एंडिंग पाहिजे असतो. मला असं वाटतं तसं नसतं ते शक्य. एक तर आपल्याला पाश तोडायचे नसतात, आपल्याला एक तर आपलं गाव सोडायचं नसतं, घर सोडायचं नसतं, शहर सोडायचं नसतं, आपल्याला कोणासमोर झुकायचं नसतं, आपल्याला कोणाकडून ऐकून घ्यायचं नसतं, आपल्याला फक्त ऐकवायचं असतं. सो नाही चालणार तसं. ह्या पद्धतीने आपल्याला फार फ्लेक्सिबल व्हायला लागेल, सगळे इनपुट्स घ्यायला लागतील. यश अपयश हे चालू राहतं. मला असं वाटतं 4 फॉर्म्युलांनी वगैरे किंवा ह्या पुस्तकांनी कोणी श्रीमंत असं होईल हे तर मला अजिबात वाटत नाही. म्हणजे तुम्ही श्रीमंत होण्यासाठी जर का जो कोणी हे पुस्तक वाचेल ना तो गंडणार. मी हे नेहमी सांगतो, हे पुस्तक तुम्ही फक्त समजून घ्या. असं बोलल्याने पुस्तकाचा कमी होण्याची भीती नाही वाटत. नाही, खरं तर पुस्तकाचा खप कमी होणं किंवा जास्त होणं सर हे मला वाटतं की जास्त महत्त्वाचं नाहीये. मला असं वाटतं की हे पुस्तक जे कोणी 4 लोक वाचतील त्याच्यातले 1-2 जणांमध्ये जरी सकारात्मक बदल झाला, जर त्यांना पैशाकडे पाहायचा दृष्टिकोन कळाला, मला असं वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. पुस्तक समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं, वाचणं एवढं महत्त्वाचं नसतं. मला वाटतं समाज माध्यमांवरून हिट झालेलं पुस्तक, समाज माध्यमांवरून ज्याला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स झाला असं पुस्तक, त्याच पुस्तकाचे लेखक सांगतात आपल्याला की ते सगळ्यात कमी समाज माध्यम वापरतात, फक्त 15 ते 20 मिनिटं
ते दिवसाला समाज माध्यमांचा वापर करतात. हा एक विषय. आणि दुसरा विषय त्यांनी जे उद्योगांच्या विषयात आणि एकंदरीत सक्सेसच्या फॅक्टरच्या विषयात जे सांगितलं, त्या 2 गोष्टींचा टेकअवे घेऊन आपण या इंटरव्ह्यूमध्ये याच ठिकाणी विराम घेऊयात. धन्यवाद. धन्यवाद सर.